छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हॅलो गाईज, जसं तर आपण बळबळ अँगल बघे, अँगल बघ इकडे असं तर अँगल. बरोबर आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्रदर्स चॅनल, जे आपण बळबळ सबस्क्राईब केलं होतं काही महिन्यांपूर्वी. सो नाही हो पारे क्या जमनी राख्या भांड क्लॅशेस सो ऑड रिएक्शन कसं बोलतो तो इंट्रो? घेऊ कमी. जाऊ दे, घेऊनच टाक. बस हवा निकल गई. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल मध्ये. विषय असा झाला की 2 महिने मी गायब होतो बिकॉज आय वॉज सो बिझी. आता पण गायबच आहे, आता पण बिझीच आहे. पण आज ह्या डुकरीच्या बड्डेच्या नुसार आपण चाललोय फिरायला रायरेश्वर. त्यामुळे म्हटलं चला आज ब्लॉग करू. त्यात मी कॅमेरा विसरलो. म्हणलं मग जेव्हा आपण फोन घेतलाय तर कॅमेऱ्याची गरजच काय. हा मेरी जान. मेरी जान. आणि हा बैल काय व्लॉग करणार नव्हता, आणि ह्याच्यासारखीच माझी जाड जीप गर्ल व्हायला लागली मी. सॉरी बॉय. तर ठीक आहे, इट्स ओके ब्रो, इट्स ओके. तर बघा तुम्ही आज काय धमाल मस्ती होती. गँग तीच आपली ऍज युजल. मी तर कुत्री दिसलेलीच. मी तर डुक्कर आहेच ऑलरेडी. ही गाढव, ही म्हैस, हीच म्हैस. आणि माग 2 कावळे आहेत आपल्या सोबत. कावळी आहेत, कपल गोल्स अँड ऑल्स. आणि आता मी डिक्लेअर करू शकतो, एवढं वेळा मी लपून ठेवलं होतं तर या दोघांचं लग्न ठरलेलं आहे फायनली. त्याच्या घरचे बघितलं तरी आम्ही भीत नाही, आणि तिच्या घरचे बघितलं तरी भीत नाही, कारण की घरच्यांच्या परवानगीने ठरलेले आहे. आपण नाही भेट. आपण नाही भीत. रणगडा तो पिस्तूल. आपण नाही कोणालाच भेट. नाही भेट. तर वहिनी, तुला कसं वाटतंय लग्न ठरल्याबद्दल? एकदम छान. एकदम छान. आंघोळ केलीस? गजब बेइज्जती है. दादा, तुम्हाला कसं वाटतंय? टेन्शन आलंय. कशाचं टेन्शन? कसलं टेन्शन नाही भाई. नाही लुक नंतर बदलला डायलॉग. पहिला वाला पाहिजे मला. काय नाही, कसलंच टेन्शन नाही. लय भारी वाटतं. लय झाक का? लय झाक? काहीतरी जिंकल्यासारखं वाटतंय. काय जिंकलंय? काय जिंकलं? आयुष्यात काहीतरी जिंकलंय. बनवणारी बायको. तर अशा प्रकारे आजची मस्त धमाल चोकडी होणार आहे. विषयच नाही. आजचा ब्लॉग तुम्ही बघा लय महिन्यांनी करतोय. होऊ शकतं एडिटिंग होणार नाही. आम्ही फक्त ब्लॉग शूट करतो, एडिटिंग होत नाही, ब्लॉग पोस्ट होत नाही. मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या गुरुवारी ब्लॉग येणार. विषय संपला. दिनांक 25 संपला विषय. डेट 25 डिसेंबर. ओयदा राडा क्रिसमसच्या आईच्या गावात. हॅलो हालेलुया. सांग बरं. विषयच नाही. सेंटाच्या नावाने चांगलं. तर आपण ब्लॉग टाकतो. मी थोडं कष्ट घेईन, वेळ काढून 2 तास 3 तास झोपतो. अजून 1 तास कमी झोपण. थँक्यू. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव इंटू दी अँडी वर्स. मेहुल शेठ आणि वहिनी, आता जो आपला टॉपिक चालला होता, तुमच्या प्री वेडिंगच्या जवळपास मेहुल शेठची बॉडी झाली पाहिजे, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे वहिनी? मला जेवढा माझ्यावरती कॉन्फिडन्स नाही तेवढा हिला माझ्यासाठी कॉन्फिडन्स आहे की माझी बॉडी बनेल. पण तुम्ही प्रयत्न केला तर बनन ना. म्हणजे काही बनत नाही. माणूस एवढं झोपतं नुसतं स्क्रोलिंग करत. पण मी काय म्हणतो, होणारी बायकोची एकतरी इच्छा केली पाहिजे ना पूर्ण तुम्ही. हा काय म्हणणं आहे? मागतीस काय, काकडी खा, कांदा खा, एवढंच एवढंच म्हणतो. हा मग जिम. एवढ्याच इच्छा पूर्ण करता झालेत ना. अयो कॉन्ट्रोवर्सी. मी आता काही बोलणार नाही. अयो पण वहिनी बोलणार पण नाहीये. काय करा काय नका. बरोबर ना. बरोबर आहे, असंच पाहिजे. वाचलं नाही हे करायचं. वहिनी मी काय म्हणतो, जाऊ दे सोडून टाक.
अशा प्रकारे आमचं हे कपल आहे. Exchange offer. एक्सचेंज ऑफर. आम्ही असं मध्ये मध्ये आग लावतच राहू. काही विषय नाही. आणि मी ऐकलं तुम्ही गिरनार पर्वत वगैरे कॉमेंट दिली त्याला म्हणलं तू करंजीवर दिसतोस म्हणलं. गिरनार पर्वत वगैरे फिरून आले मी ऐकलं फॅमिली सोबत. सेक्सी ट्रिप आहे आपल्याला करायची सगळ्याला परत. हा त्यामुळे सगळ्यांनी एक्सरसाइज आता तर मिळूल बाय जिम खरंच करा जायचं गिरनारला. नाही, आम्ही त्याला पाठगोळी पायऱ्या घ्यायचंय आम्ही तुम्हाला. जाणार आहोत. ए भाई पाठवळी त्याला घ्यायचंय. हा चित्त्याला. पण मी काय म्हणतो आरप्या ब्लॉग कधी येणार गिरनारचा? इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. ते आता बघू घरी गेली सिस्टम बिस्टम मे बी आता चालू आहे एडिटिंग झाली असेल आज. मे बी मध्ये 8 पेंडिंग. भरपूर पेंडिंग तुझे किती पेंडिंग आहे? 2 आहेत विदाउट एडिट केलेले. पण मी निर्लज्ज आहे. माझं काय नाही. त्यांनी शूटच नाही केलं त्यांनी शूट करून ठेवले बस एवढंच हा, फरक मग आहे. मला आता ती कन्सिस्टन्सी आणायची तिरुपतीवाली. दापादप 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 2-3 महिने रोज. कन्सिस्टन्सी नाही. तुम्ही तो व्हिडिओ बघितला कशी- कशी हिने हे वहिनी तू काय तर प्रश्न विचारला ना. माळेश्वरच्या ब्लॉग मध्ये काय आहे? आता उत्तर देतो का? मेहुल 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 मेहुल. त्या ब्लॉग मध्ये काय हो मेहुल भाई मी सांगतो मेहुल भाई सांग. म्हणतो बरे. मेहुल शर्ट काय आहे त्याच्यात? पिंक टॉप ना? हा पिंक काय? पिंक टॉप. अयो मला आठवतंय. कलर बरोबर आहे. आठवलंय कलर बरोबर आहे. मला आठवलंय. पुढचं तुम्ही सांगा. फ्लावर्स. ये फंस गया सीएम इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. ओ माय गॉड. अजून त्याच्यात माकड पण होत. अजून खांद्यावर हात. ओहो सेम असंच होतं तसंच होता. असं नका असं. ते पकडा. नाही नाही पुढं होता. तुला काय माहिती आम्ही होतो बघायला पुढं होता. हा असंच होता. तुला माहिती का काय काय दिलं? तुला काय दिलं आजपर्यंत? बरंच तरी. काय काय? मला सगळ्यात जास्त टॉयज भेटले. हा ना तुला माहिती का एका स्ट्रिप मध्ये काय करते माहिती का तुला? असं असं करते मला असं असं गपच म्हणते. असं गप असं असं माहिती का तुला? एकाच ट्रिप मध्ये 10 गिफ्ट दिलेत. प्रत्येक स्पॉटला एक गिफ्ट. काय खरंय? 10 गिफ्ट म्हणजे 5 दिले पण मी 10 मोजू का मोजू का मोजा. मोजू का? थांबा ब्लॉग टाकतो आम्ही. ब्लॉग टाकू का? ओके टेडी कॅडबरी अजून काय होतं रे? तेवढंच होतं. मेहुल गुडघ्यावर बसून प्रपोज. गुड हा गुडघ्यावर बसून प्रपोज. व्हिडिओ बी आहे माझ्याकडं. काय बोलले? तोंडवर. काय बोल म्हण तू असं शिवाय जगूच नाही शकत. नको म्हणत होती अगं नाही घे प्रपोज घे. तिचं तोंड विचारायचं कसलं झालं. मोत देख कोई तर रोकलं. तुला केलं का गुडघ्यावर बसून प्रपोज? केलं पण काहीतरी बोलले तुझं चष्मा बिष्मा असलं काहीतरी बोलले. ओय शपथ. तिला म्हणे काय तुझे गोड गोड गालेत. गोड 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 गोल गोल नाही. बोगदा आला. जाऊ दे नंतर कंटिन्यू करू. बोगदा आलाय गाईच. बस अंधार आहे. अंधारात थांबा. अंधार जाऊ दे मग तुम्हाला. फ्लॅश नाही. नको. नाही आम्ही फ्लॅश नाही. आता उजेड येईन. कसा आला उजेड? आता मी काय म्हणतो वहिनी प्रपोज मध्ये काय काय म्हणलेलं तुम्हाला सांगा. मला आठवत पण नाही काहीतरी बोलले होते. चष्मा डोळे बिळे काय बोलले होते? मलाच नाही आठवत आता. काय म्हणत होते? On the spot. लक्षात. शी मला पण Propose कसं असलं पाहिजे लक्षात राहील असं. तिच्या राहिला असन. हा, राहिलं. हा मग कसली तारीफ. काय बाबा ते तारीफचे पूल बांधले होते का 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 बाया 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 बाया. काय सांगू मी. काय ते दृश्य होतं आम्हालाच लाज वाटली. हो खोकला आला बघ. जाता. आठवण आली. आठवण आली. पाणी म्हणे काय तर म्हणे तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. काय बोलायचं. आई, आठवण आली. जाने क्यों लोग प्यार करते हैं. टोडो म्हणे तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. कसं करणार मी. काय ते काय काय तारीफ मला बी आठवत नाही म्हणे. माझ सकाळचं पहिला पाण्याचं गोटे तू आणि काय
बघ की आयला असले वाक्य ते झोपेत हा बरं चालतं गाडीत म्हणतात केस भारी तुझे कोणतं शॅम्पू वापरते म्हणे काय तिच्यासाठी गाणं पण म्हणलं हा गाणं म्हणलेलं नाही म्हणा आता डान्स केला तर हो मग अच्छा मग आता मी नाचवणार तुला काय वाटतं काकडी फक्त तुझ्यासाठी खाल्ली का एडे सगळं खाल्लंय माझ्या भावाने लय काकडं गाजर खाल्लं पण खाल्ले गाजर तिने गाजर दिलंय आणलं Emotional damage. गाजर नाही खाल्लं कोशिंबीर बनवून दिली. आज लग्न मोडते मला नाही ना पण सुप्रिया तुझ्यासोबत नाही इन्साफी आहे आता गेलं झालं गेलं गंगेला का आता पदरी पडलं पवित्र झालं Continue for 2 kilometers. We hit the ground like a thunderous roar. Lights are flashing, we want more. ये बॉय पायथ्याला आम्ही पोचलेलो आहे ही पडापडी गँग आमची पहिली ट्रिप रायरेश्वर होती येस आणि इथून ती पडली होती त्यानंतर ही पडतच चालली आहे विषय हा पायथ्याला आपण पोचले ट्रिप चालू गेली आणि ट्रिप चालू करायच्या आधी म्हणजे ट्रेक चालू करायच्या आधी हे 1 2 3 ट्रेकला जायचं म्हणून मेकअप केलाय गाडीत बसून च्या गावात यांच्या एवढा राग येतो ना मला भाई आता इथून असं वर चढायचंय आता असं वाटतं कॅमेरा असतं तर बरं झालं असतं कारण की त्याचा ट्रायपॉड धरून इझी पडतं मोबाईलला हातात धरायला लागतं त्यामुळे अवघड आहे जो नजारा तो देखो Every move like a wave of fire. Charging high, taking us higher. Let the world see just पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते अब तो हर अपना बेगाना लगता है स्टेप करतात त्यावेळेस केली कशी करा स्टेप धडकन वाले स्टेप शिवाई बोर माणूस माणसाची मेमरी अरे क्या क्या करूं मैं इसका क्या करूं इसका क्या करूं मार भी नहीं सकता प्यार जो करता है मुझसे माकड दिसतंय का माकड वर गेलं त्या बघा वर यस चला वर चला माकडे दाखवतो असा हा ट्रेक आहे रायरेश्वरचा खालून इकडे चालू होतो और इधर से थोडी मजा आहे आम्ही मागच्या साल तर लपडे झाले तिकडे माकडांचे त्यामुळे मी जरा मोबाईल घेऊन कॉन्शियस आहे देखते मोबाईल अंदर रखते नहीं तो लफड़े हो जाएंगे माँ क्या महंगा है फोन बाबा अशा प्रकारे ट्रेक चालू होताच ब्रेक घेतलेला आहे 2 मिनिटातच सगळ्यांची हवा टाईट आहे हा फिटनेस म्हणत असतो हा पण दम तर लागणार ना दम लागणार हा काय विषयच नाही हे तर जाऊच द्या उलट्या करून हे ठीक आहे थोडीफार वहिनी दमल्या आणि दादा बी दमलाय दादा आता फिटनेस संपली दादा शायनिंग मारतो खचत आली फिटनेस दादा शायनिंग बुढापे का नतीजा माणसाचं एकदा 30 क्रॉस झालं की संपला विषय आयुष्य संपतच काहीतरी बोलायचंय तुम्हाला कंटिन्यू चला हा पुढं आम्ही जातो आईचे गौरव मोरे राम राम घ्या वा म्हणतो बरे धणी आहो कुण्या गावाच आलं कुण्या गोवाच आलं पाखरू बसलंय डोलात ढोल
विशेष टिप्पणी कॅमेरामॅन सज्ज. आणि आम्ही सगळे गज्ज. तर हा बज्जा. त्याला तळ्याला बज्जा. बज्ज बज्ज. काळी माती निळ पाणी हिरव शेवा पिवळा बोचा. मजा आया. गच्चा गच्चा. जसं शांत झालं तसं काय ये 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 यो. म्हणून मी असं केलं. नया ट्रेंड है क्या? येडेपणा का. कपल का नया ट्रेंड है पण क्या? चालू इथं इथं बस रे. चारा खा पाणी पी. नाही जोपर्यंत माझ्या बर्थडेला पण विल्याला जायचं आपण. आहे तोपर्यंत मी मारलो नाही. काय होतंय? काय होतंय? बडबड करायला बोर होतं. कुठला होता सुविचार बहिणी. तुम्ही काय तुझ्या जिव्हाळ्याचा असेल तर काय? असा. आणि दुसरा असतो जोपर्यंत मी मारलो आहे, तोपर्यंत मी घातला. उन्हाचे चटके चढलेला. वहिनी काय करायचंय प्री वेडिंगला. अशी आबोली कलरची साडी घालायची मला. पीच असं पकडायचं हातात असं पडायचं समुद्राच्या किनारी. साडी घेऊन आणि तुम्ही मागं पडायचं. साडी तुझे ना त्यांनी असं केलं काय हे तुम्ही वैतागला का? तुम्हाला लग्न नाही करायचं का? वहिनी साडी घेऊन पळण. मेहुल म्हणतो अगं फॉल राहिला लावायचा. वेल डन मेहुल बाई. झालं. थँक्यू. आय एम डन. आम्ही तुमची माफी मागतो हे आगमन दाखवण्याबद्दल. आम्ही क्षमस्व आहे. सॉरी. आम्ही मागा. कान पकडून उठा भाषा. उठलं मी मला बसले मला उठता येतंय. इथं आत्महत्या करायला चाललं. भाई लोक आम्ही इथं फिरताना अचानक आम्हाला वाघ दिसलाय. हा बघा वाघ. बंद करो हात जोड के मैं. मंदिराच्या जवळ आलो आम्ही. खूपच मस्त आणि छोटा ट्रेक आहे. काम चालू आहे मंदिराचं. एकच नंबर. इथून पुढं पण आहे काहीतरी आणि इकडं पण आहे. ह्यांची फक्त मस्ती चालू आहे. मस्ती जाण मस्तीच विषय झाड. चला आता बघूयात मंदिरात दर्शन घेऊयात. शूट करायला भेटलं तर ठीक आहे. छान दिसतंय गॉगल. हा ना थांकू. काय दिसतंय मला माहित नाही. काहीतरी मी यो पोरींचा चष्मा घातलाय मी. पण ठीक आहे काय विषय नाही. आपण काय पण घालू शकतो. आपला नाद अख्खा मार्केटमध्ये कोण नाही करत तर विषय नाही. असं हे मंदिर आहे महादेवाचं. आतमध्ये शूटिंग करू देतात पण मी मुद्दामून काढलं नाही आहे. बिकॉज द थिंग इज की मला असं पर्सनली वाटलं आणि आमच्या गँगला पण पर्सनली वाटलं की जे पण इकडं येणार आहेत किंवा ज्यांनी प्लॅन नाही केला तर त्यांनी इकडं या रायरेश्वरला भेट द्या. कारण की खूप असं जुन्या काळातलं मंदिर आहे आणि तवाचं ते दगडातलंच आहे विषय. तर बघण्यासारखं आहे. खूप ट्रेजरच म्हणू शकतो आपण की आपलं हे ट्रेजर आहे महाराजांनी आपल्यासाठी सोडलेलं. इथे थोडं काम पण चालू आहे. त्याला अपग्रेड नाही पण प्रिझर्व करण्याचं म्हणू शकतो. थोडं रिपेरिंग वर्क्स अँड ऑल्स. तर असे विषय. इथं आपल्या महाराजांची मूर्ती आहे आणि इथं सगळे गर्दी करतात ऑब्वियस. कारण की महाराज आहेत. जिथं महाराज आहे तिथं मन लागतंच आणि त्यांची कार्यकिर्दी एवढी मोठी आहे की जवळही त्यांचं नाव काढू अंगावर अक्षरशः काटा येतो आणि मान सन्मानाने झुकले जाते. असे आपले शिवाजी महाराज. आणि महाराजांना बघतास महादेवाचं दर्शन घेतास सगळे शांत झालेले आहेत. जे किडे चालू होते सगळे बंद झालेले आहेत. कारण की जागाच अशी आहे. तुम्ही अशा जागी या मन शांत होऊन जातं. तुमच्या मनातल्या ज्या पण भावना आहेत
त्या अशा बाहेर पडतात, तुम्ही विसरून जाता जे की तुमचं टेन्शन वगैरे, आणि खूप असं मन प्रसन्न होऊन जातं, शांत होऊन जातो माणूस. तर ज्यांनी रायरेश्वर एक्सप्लोअर केलेला नाही, असं नाही की रायरेश्वरच करायचं, दुसरे गड किल्ले पण आहेत आपल्या महाराजांनी ठेवलेले आपल्यासाठी जे आहे, ती गोष्ट बघण्यासारखी असतेच. तर दुसरे गड किल्ले सुद्धा आहे, पण आमच्या फॅमिलीला हे खूप जवळचं आहे रायरेश्वर, त्यामुळं आपण इथं परत भेट द्यायला आलो. आता जरी आलो तरी मन भरलेलं नाही आहे. मला असं वाटतंय पुन्हा एकदा काही वर्षानंतर किंवा थोड्या दिवसानंतर, महिन्यानंतर परत एकदा तर भेट होईलच नक्कीच. त्यामुळं तुम्हाला असं सजेशन असेल की नक्कीच या, थोडं इथं बसायला जागा, फॅमिली घेऊन या, कंबल तर काय फॅमिलीला घेऊन या, चटई बिटाई आणा, थोडं इथं निवांत बसा, खायला प्यायला, चुरमुरे वगैरे, टाइमपास, भारी वाटतं असं. आता आम्ही महाराजांचं दर्शन घेतो, मग पुन्हा भेटतो. मस्त असं महाराजांचं दर्शन झालेलं आहे, आणि या साईडला काहीतरी आहे, आरप्या बघून आलेला आहे. आरप्या काय आहे इकडे? होतो तिथं आपल्याला जेवायला बसायला, पण लांब पर्यंत नाही, तलाव क्रॉस करून पलीकडे झाडाखाली जाण्यापेक्षा इकडे बसायला चांगलं. अच्छा, मग इथं तलाव आहे का सुकलेलं? हा म्हणजे पाणी होतं, आहे का थोडं? आता नाही सुकलं सगळं. अच्छा, आधी होतं ना. पावसाळ्याच्या सीझन मध्ये असणार असं. अच्छा, आता सुकलेला तलाव, पूर्ण कोरडं झालं. कोरड आहे. हो, येस, होऊ शकतं, एवढ्या वर पाणी साठवडा नाहीये त्यामुळं, पण सुंदर आहे, सुंदर. आपण मंदिरापासून या साईडला आलो, सरळ पुढं की लेफ्ट साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथून लेफ्ट साईडला हे तलाव, हे अख्खं तलाव आहे, बट हे सुकलेलं आहे. इथं जे दिसतंय ना, हे पर्पल कलरचे जे फुलं आलेत, ते छोटं तलाव आहे. तर मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे किल्ल्यावर, तर मला इथली माहिती थोडी बोर्डवर पण भेटली आणि थोडी अर्पितनी पण सांगितली. तर शॉर्टमध्ये सांगेन मी तुम्हाला, जास्ती काय सांगणार नाही. तर इथं बेसिकली जेव्हा शिवाजी महाराज आले होते, तेव्हा 12 मावळ्यांसकट इकडं त्यांनी स्वराज्य जे आपलं ते स्थापना घ्यायची शपथ घेतली होती शिवाजी महाराजांनी. आणि ते 12 मावळे जे होते ते इथले लोकलाईट होते, भोर जो आहे ते भोरमधले लोकलाईट होते. तर बेसिक हिस्ट्री इथली अशी आहे की इथून सुरुवात झाली एक जी इतिहास आखला आपल्या महाराजांनी, त्या इतिहासाची, स्वराज्याची. भाई लोक, आम्ही भेळ बनवली इथं मस्त, कांदा, टमाटे, सगळे चुरमुरे, फरसाण ह्याच्यात टाकलं आणि ह्याच्यात फुल मी मिक्सिंग मारली. ब्लॉग काढायचं विसरलो. त्यात चिप्स पण गेलेले आहेत. आणि हे वाघ जो आम्हाला भेटलेला दाखवला तुम्हाला मी, हा काय पिच्चा सोडा ना आमचा, त्याला खायला दिलं तरी तो अजून मागतोय, पण आमची काही इच्छा नाही, कारण की हे देऊन खराब विषय होईल, त्यामुळे आम्ही देणार नाही. ठीक आहे. आणि असं हे भुकड लोक खायला सज्ज, खाणं चालू आहे. हा बिना कांदा टमाटाचा माणूस आहे, कारण की कच्चा सब्जा नाही आवडते इनको. बाकी हे चालूच आहे. मजा तो आरेला आहे. असं आम्ही झाड बघितलंय मस्त, त्याच्या खाली सावली खाली. गर्दी तिकडं होती त्या साईडला, किधर इधर को पिच्छे को मंदिर के इधर, गर्दी सोडून आम्ही एक कोपरा धरला मस्त झाडाखाली. आता हॅलो, हा फोन घे. हा बॉका काय आमची पाठ सोडा ना, आणि पोरींचं अर्धरक्ष त्याच्याकडे आहे, कारण की तो त्यांना आवडत नाही. ही तर ठीक आहे, हिला काही एवढं वाटत नाही, मोठी ही. आणि ही एलर्जीचे जशी काय आणलं ते फोबिया आहे का, असं निवांत विषय चालू आहे, एकदम गार वारा. हा कुत्री मांजरींचा फोबिया माझ्यापेक्षा मोठा आहे, टाळ्या बी वाजतून पैसे बी मागतो. तुमचा फोबिया म्याव म्याव करून चिप्स खायलाय बघ. फोबिया तुझा टाळे बी वाचतो पैसे बी मागतो. आमचा फोबिया साडी घालून टाळ्या वाजून पैसे मागतो. हे दे ना, आणि द्यावं लागतंय. हे चिकने दे ना बोलतोय ते. यालाच बघून चिकने मानतात. दाढी नाही म्हणून का? मोबाईल पडला असता याची दाढी बघून.
अवघड आहे. आज आकाश किती छान झालं तिकडे बघा ना वरती. आकाश गाडीत झोपलाय. कोण आकाश हा कोण आकाश हा आभाळ. कोण आबाळाचा त्याचा बाप आबाळ आहे का? आकाश आबाळ काय आडनाव काय त्याचं डगे आकाश आबाळ ढगे. माय काय खायचं सर्च करायचं का मी अगं घड्याळी लागन ग बोचा घासून चालावं लागन आगा व्हायला लागलं तुला चिप्स काय माहिती आगं खाल्ल्यावर आहे का? अगं अरे काय जे असन ते नका ग अरे ही बघ ये मांजरी ते बोका तिकडे चाललाय अवघड आहे. अगं नाही काय करत काय केलंस तू सांग जरा. हे होतं तिथून पॅक आहे तिथून त्याला छोटं होल होत ते मोठं केलं मी बोट घातलं ते फाटलं म्हणलं आता इथून काढू मग त्याचा बोचा फाडला. प्याव, प्याव. सबस्क्राईब करा सबस्क्राईब. हा पहिलं पण काय किती शब्द आहेत? 4 शब्द आहेत. आणि पुढं मेहुल. मेहुलला मारायचे. रावण दहन. 2 शियाली. मेहुल. पहिला शब्द काय? हा कुहू कोयल. कुछ कुछ होता है. काहीतरी झालं. चौथा 4 शब्द आहेत. हा मग कुछ कुछ होता है 4च आहेत ना. बाण. हा बाण काय? बाणाच्या पुढं गांडीव. गांडी बाण गांडीव बाण. तिला शूट दे काढायला. हा? आणि तू या ह्याच्यात फ्रेम मध्ये. पुढं बोल बोल. फ्रेम येते का बघ. सगळे जाऊ दे दुनिया. पडून दे. धरती बाण कुणी मारला? कोणाला मारला बाण कुणाला मारला? रावणला. हा काय त्या रावणलाच मारला. बेंबीत मग रावणची बेंबी अरे जेन्युइन कर नाही कळत हिरो आहे. हिरो कोण हिरो? हिस्टॉरिक मूवी आहे का? आणि त्याचे 4 शब्द आहेत. रामायण शिवाजी महाराजांची आहे. रामाचीच आहे ना. ही पृथ्वी गोल आहे. अयोध्या परशुराम. परशुराम नाही ना रामाचीच आहे ना. हारली बोल नाही 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 हरली नाही. बाळ. बाळ कानात फुकलं नाव कुर. कुर. हा कुरकुरे हा? कुरकुरे पुढं चटक फोनची बटाटा. चार्जिंग संपली आहे. मेडे. फोनची चार्जिंग संपली. हरले का? थांब. अशा प्रकारे आमची दमशराज वेडी वाकडी लईच वाकडी संपलेली आहे. तर निघू आपण. 4 4:15 झालेले आहेत. खाली फिरायला मस्त असं जाता जाता झाडं झुडपं बघत जाऊयात. फोटो वगैरे 2-4 तरी यातनीच काढलेले, जातानी काय काढलेले नाहीत. अभी जाते समय देखते यार क्या है नीचे उतरने के लिए. असं हा मंदिर आणि मंदिराच्या शेजारी इकडं बसायला जागा आहे मस्त पैकी. पण आम्ही इथं न बसता पुढे गेलो कारण की इथं बहुतेक कोणत्या तरी शाळेची सहल आली होती. भरपूर गर्दी होती आणि अशा ठिकाणी येऊन शांत वातावरण जास्त प्रेफर करतो आम्ही. पण तिकडे झाडाखाली एकदम मस्त खाना पिना हुआ. जे पण पेपर वगैरे आणलेले, जे काही चिप्सचे पुढे बॉटल वगैरे होते ते सगळे कचरा परत आम्ही घेतला सोबत. आणि इथं डस्टबिन होता तिकडे टाकला. कसं आहे आपणच स्वच्छता जर पसरवली तर कचरा पसरवतात स्वच्छता करतात. मी काय तर सिरियस बोलायचं म्हणलं की हे लोक ऐकतात. स्वच्छता पण आपण पसरू शकतो ना की बाबा स्वच्छ ठेवा. माउथ टू माउथ जाऊ शकतो. प्रसार प्रसार माउथ टू माउथ प्रसार. ऐका की मेहुलबाई यांचं ऐकू नका तुम्ही. हे मला येड्यातच काढतात. तर तुम्ही स्वच्छता ठेवा. तिथं पण असं आपला कचरा बॅगेत वगैरे कॅरी करून द्या. असं नाही की गड किल्ल्यावरच आल्यावर
पण कुठेही जासन तर आम्ही एक कचऱ्यासाठी माणूस ठेवलेला आहे. हाच तो माणूस. आपली जबाबदारी. हा आमचा कचरा आहे. कचरू शेट माझा गोंडाच कचरा आहे. हे पोत्यात भर कचरा पोत्यात भर. पोत 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 तिला वाटतं साधं पोत आहे. सिमेंटचं पोत. पोत होतं चुन्याचं. माझा मोबाईल बंद झालता रे, त्यामुळे मग आम्ही निघलो, ते पण शूट नाही केलं. विषय असं आहे तर आम्ही आता आलोय. ठरलं होतं जगदंबाला जायचं सकाळी, बट इकडं सातबाराच्या शेजारी थांबलो आणि इथं थोडं गर्दी कमी वाटते. आणि जगदंबाला कसं आहे, टेस्ट म्हणजे खतरनाकच आहे, पण विषय असा आहे की लय गर्दी आहे. आणि आम्हाला काल चिंगूचा बड्डे होता दिनांक 20 डिसेंबर, तो स्पेशली सेलिब्रेट करायसाठी आम्ही आज बाहेर फिरायला आलो. तर त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही केकही घेतलेला आहे. हे बघा, दिस इज द केक. हिच्या तोंडापेक्षा मोठा तो केक आहे. तो केक तुम्हाला दाखवून. त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथंच बसावं. थोडी गर्दी कमी आहे, एम्बियन्स पण चांगला आहे, त्यामुळे थोडं रिलॅक्स होऊन 1-1.5 तास आपण स्पेंड करू शकतो जेवणा खाण्याला आणि केक कटिंग. ही गँग मागे आहे, आम्ही 100-150 मीटर चालत केलं. ओके खाऊन या म्हणावं. आम्ही चालत आलोय पुढं, बाकी गँग मागे आहे तिकडे गाडीसाठी. त्यांनी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं, त्यांना म्हणलं फ्रेंच फ्राईज खा आणि पुढे या 7:12ला. तर इथं बघू आता कसं सेलिब्रेशन होत. मेरी जान अभी काटेंगे ना केक, एकदम सेक्सी केक आणलेला आहे, रस द मलाई फ्लेवर्स एंड ऑल्स. हॅपी बर्थडे टू यू, टू यू. हॅपी बर्थडे टू यू, डू डू. हॅपी बर्थडे डिअर चिंगू. टू यू, टू यू. जिंगल बेल, जिंगल बेल.